महादेवी हत्तीवर गुरुवारी पुढील सुनावणी। महादेवी हत्तीला परत आणण्याबाबत गुरुवारी सुनावणी। सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुढील सुनावणी होणार। जेजुरीत 6 मजली अनधिकृत इमारतीला तडे। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। जागा मालक, कंत्राटदार, अभियंत्यावरही कारवाईची मागणी। विजयदुर्ग किल्ल्याच्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू ढासळली। पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते। तेलंगणा राज्यात झालेल्या पावसामुळे गडचिरोलीतील प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या 90% भरल्या। 3 नद्या 90% भरल्यानं छोटे नाले आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीत 8 दिवसांनंतर मुसळधार पावसाची हजेरी। कोकणात 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरीत नद्यांची पातळी स्थिर असून पुढचे 2 दिवस खवळलेला समुद्र असणार, त्यामुळे मच्छीमारीसाठी न जाण्याचा हवामान खात्याकडून इशारा। चाळीसगावच्या एमआयडीसीसाठी गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग। धरणातून सध्या 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। हा विसर्ग बिरक सिंचनाच्या वापरासाठी असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्याच्या साकोली परिसरातील शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो। मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे शिवनी बांध जलाशय ओव्हरफ्लो। बीड जिल्ह्यातील 167 पैकी केवळ 27 प्रकल्प 100% भरले। बीड जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा। वाशीमधील आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडाच्या सरपंचांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण। राज्यातील 17 जिल्ह्यांमधील निवडक सरपंचांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं निमंत्रण। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची 655 पदं रिक्त। तसंच शाळांच्या इमारतीही जीर्ण, भौतिक सुविधांचा अभाव। अडचणी दूर करण्यात याव्या याबाबत प्रफुल्ल पटेल यांचं शिक्षण मंत्र्यांना पत्र। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त कोल्हापुरातील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी। अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर असलेल्या मातृलिंग मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। सोलापूरच्या करमाळ्यातील शेटफळ नागोबाचं इथे श्रावणी भंडार महोत्सवाचं आयोजन। वारकरी संप्रदायातील संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न। बुलढाण्यातील 300 कीर्तनकारांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या हस्ते सन्मान। सचिन जाधव मित्रमंडळाने केलं आयोजन। जालन्यात महसूल विभागाकडून वाळू माफियांवर कारवाई। मालमत्तांवर चढवला 7,52,00,000चा बोजा। 27 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। अंबड तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ।